नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओत आपण काही जबरदस्त आणि प्रेरणादायी विचार घेऊन आलोय, जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत ताकद देतील। चला तर मग सुरुवात करूया। एक, ज्याला मीपणाची हवा लागते त्याला मग ना औषध कामी येते ना प्रार्थना। 2, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणालाही मनवण्याआधी हे नक्की बघा की तो तुमच्यावर रागावला आहे की त्रासलेला आहे। 3, आपल्या शब्दांपेक्षा आपली कृती जास्त महत्त्वाची असते। 4, मागता येत नसेल तर फक्त हात पसरवा, तो बंद ओठांची भाषाही ऐकतो। 5, परिस्थिती कधीच कायमस्वरूपी नसते। मान्य आहे की परिस्थिती सतावत आहे, पण कसं जगायचं हेही शिकवत आहे ना। 6, चुका शोधाल तर मिळतीलच, देवाचे सेवक आहोत, देव तर नाहीत। 7, काही नाती अशी असतात जी सांभाळता सांभाळता माणूस स्वतःच तुटतो। 8, ज्यांना नातं निभवायचं असतं ते ना मोठ्या शपथा घेतात, ना छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवतात। 9, अनेक समस्यांचं उत्तर हेच आहे की मी माझ्या जागी बरोबर आहे आणि तो त्याच्या जागी बरोबर आहे। 10, ज्याला जे म्हणायचं ते म्हणू द्या, आपलं काय जातंय हे तर परिस्थितीच्या हाती आहे आणि वेळ सर्वांची येते। 11, प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी चांगलं घेऊन येतो। 12, तीच माणसे अनमोल असतात जी फक्त तुमच्या आवाजाने तुमच्या मनाची अवस्था सांगतात। 13, फारच चांगलं शोधू नका जेणेकरून तुम्ही चांगल्याला हरवून बसाल। 14, सुखाचे सोबती वेगळे असतात, दुःखाचे सोबती वेगळे असतात आणि सुख दुःखाचे सोबती वेगळे असतात। 15, जो थेंब तुम्हाला सन्मानाने मिळतो तो थेंबही खूप असतो अपमानाने मिळणाऱ्या सागरापेक्षा। 16, ही तर चारित्र्याची गोष्ट आहे, नाहीतर सावलीही उंचीने मोठी असते। 17, जे व्यक्त करावं लागतं ते दुःख कसं, आणि जे दुःख समजू शकत नाहीत ती आपली माणसे कशी। 18, निश्चितच हसणं चांगली गोष्ट आहे, पण इतरांवर नाही। 19, आयुष्यातील सर्वात मोठा धक्का विश्वास देतो। 20, पाप करून लपवाल कुठे, ही जमीन आणि आकाश सगळं त्याचंच आहे। 21, माझी परिस्थिती एक दिवस सुधारेल, पण तेव्हा अनेक लोक माझ्या मनातून उतरतील। 22, जिथे प्रेम असतं तिथे राग असतो, द्वेष नाही। 23, ऐकलं आहे की उशिरा मिळालं तर खूप काळ टिकतं। 24, खूप चांगलं असणंही जास्त चांगलं नसतं। 25, सत्याची नौका डगमगत असते पण बुडत नाही। 26, तुम्ही आनंदी आहात ही चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे कोणीतरी आनंदी आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे। 27, घरी पोहोचल्यावर फोन कर सांगणाऱ्यांना जीवनात कधीही हरवून बसू नका। 28, लोक मला हैराण करून खुश होतात आणि मी खुश होऊन लोकांना हैराण करतो। 29, पाऊस आणि अश्रू यांचा अनुभव त्यांनाच होतो ज्यांचे घर कच्चे आणि मन नाजूक असते। 30, आयुष्य प्रत्येक पावलावर नवीन परीक्षा घेते, फक्त आपण कसे पास होतो ते महत्त्वाचे। तर मित्रांनो, या विचारांमधून प्रेरणा घ्या आणि तुमच्या आयुष्यात आनंद व सकारात्मकता भरून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी हसतमुख राहा। धन्यवाद।